राव वर्षापासून ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती आणि यांनी आतापर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच आम्ही जनतेमध्ये आता निवडणूक लढवत आहोत। उदाहरणार्थ 250 रुपयाचं नळ कनेक्शन हा 3-3 हजार रुपयाची वसुली केली। जलयुक्त शिवारामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला। कुठल्याही प्रकारचं काम झालं नसताना बिलं उचलण्यात आली आणि गावामध्ये कुठल्याही म्हणजे नियोजन नाही। जिल्हा परिषद शाळेचा फंड आला होता, हा फंड वापस गेला। आता येणाऱ्या काळात आता शिक्षणाचा बाजार केला यांनी संस्थेच्या नावाखाली आता आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगल्या प्रकारे बांधकाम इमारत बांधकाम करून जनतेसमोर जात आहे। आणि पिंपळगाव रेणुकाई जवळ 8 ते 9 हजार लोकसंख्येचं गाव असून यामध्ये 46 मतदार आहे। या मुद्द्यावर आम्ही आता सर्व 18 वगैरे जातीच्या लोकांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलो। काय नाव सर तुमचं? संदीप देशमुख। या ठिकाणी रेणुका माता महाविकास परिवर्तन पॅनलच्या नावाने या ठिकाणी जे सत्ताधारी 15 वर्षापासून पॅनल आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे। आणि ह्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही या गावामध्ये ज्या शासकीय योजना आहेत किंवा दीन दुबळ्यांना मिळणारे शासकीय लाभ आहेत हे मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत। आणि जे सत्ताधारी मंडळी आहेत या गावामध्ये अगोदर होती त्या मंडळींनी या गावामध्ये कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ हा गोरगरीब जनतेपर्यंत जाऊ दिलेला नाहीये। येथील जी परिस्थिती पाहिली तर दलित असो किंवा शासकीय कार्यालय असो या कार्यालयामार्फत होणारा कोणताही निधी वाटप हा योग्य दिशेने न होता फक्त आपल्या स्वार्थापोटी कसा लाभ आपल्याला मिळेल यासाठीच या लोकांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे। आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे की अशा भ्रष्टाचारी लोकांना आपण मत देऊ नये। रेणुका महाविकास आघाडी पॅनलचा मी प्रमुख या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो। या ग्रामपंचायतच्या संदर्भात सांगायचं ठरलं, या ज्या अगोदरची 15 वर्षाची ग्रामपंचायत आहे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात यांच्या विषयात ते सांगायचं ठरलं तो खूप काही भ्रष्टाचार आणि खूप काही कसे पांगळ सरकार ह्यांनी उभं केलेलं आहे। तर ज्या विषयावर बऱ्याचशा ज्या मागासवर्गीय असेल, दलित वस्ती सुधारणा योजना असेल, मुस्लिम अल्पसंख्याकमधील सांस्कृतिक सभागृह शादीखाने वगैरे असतील यांनी सगळ्यांना वंचित ठेवलेलं आहे। बऱ्याचशा अशा योजनांपासून गोरगरिबांना दूर ठेवलं। बरेचसे
योजनामध्ये कुटुंबांना ज्या निराधार महिला आहे यांना सुद्धा त्यांनी दूर ठेवून त्यांचे आम्ही कागदपत्रे घेऊ, आम्ही विनामूल्य तुम्हाला सेवा देऊ, बरेचशा अशा योजना आम्हीच दाखवलं आणि कोणताही त्यांना पगार आणि काहीच नाही दाखवलं. फक्त आपल्याला कोणतं भ्रष्टाचारामध्ये पैसा राहील हे फक्त त्यांचं पायंडा राहिला. काय नाव आहे सर तुमचं? माझं नाव इरफान पटेल.